मराठवाड्यामध्ये छोटा मोठा कार्यक्रम असो किंवा लग्न पंगत असो तर त्यामध्ये एक भाजी हमखास केली जाते। तर आज आपण तीच भाजी पाहणार आहोत, ती म्हणजे आलू वांग्याची भाजी किंवा वांग बटाट्याची भाजी। या पद्धतीने जर करताल तर लग्न पंक्तीतील भाजी तुम्हाला नक्कीच आठवण येईल। तर इथे मी पाव किलो बटाटे आणि पाव किलो वांगे घेतलेले आहे। तर वांग्याचे उभ्या फोडी चिरून घेतलेल्या आहे आणि बटाटे साल काढून चौकोनी फोडी थोड्या मोठ्या आकारावर चिरून घेतलेला आहे। कढईमध्ये थोडं तेल टाकून हे बटाट्याच्या फोडी परतून घेतलेला आहे। तर भाजी करते वेळेस बटाटा थोडंसं वेळ लागतो शिजण्यासाठी, वांग पटकन शिजले जाते, त्यासाठी त्याला वाफून घ्यायचं नरम होईपर्यंत। तर आता याला झाकण ठेवूया। आता दुसरीकडे आपण यासाठी मसाला तयार करून घेऊया आचारी पद्धतीचा। तर इथे मुठभर शेंगदाणे टाकून घेतलेला आहे आणि सोबतच 2 चमचे तीळ आणि 2 चमचे सुकं खोबरं टाकून घेतलेलं आहे, बारीक किसून घेतलेलं। आणि त्याचबरोबर इथे मी चमचाभर जिरे टाकून घेतलेलं आहे। काही वाटण नसते, साधं सोपंच असते, तरी सुद्धा भाजीला मस्त अशी खमंग चव येते। 2 इथे मी वेलची टाकून घेतलेल्या आहे हिरव्या आणि 3 ते 4 लवंगा, 5 ते 6 काळे मिरे टाकून घेतले, ते सुद्धा परतून घेतलेलं आहे। आणि भाजीला छान दाटसरपणा येण्यासाठी, एकसंध होण्यासाठी इथे मी 2 चमचे इतकं फुटाण्याची डाळ टाकून घेतलेलं आहे। हे सगळं आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक असं पावडर तयार करून घ्यायचं आहे। यामुळे आपल्या भाजीला एकसारखेपणा येतो। तर साधारण एक 5 ते 6 मिनिटांनंतर बटाट्याच्या फोडी हलकंसं नरम झालेलं आहे, अगदी काळ करायचं नाही, ताटामध्ये काढून घेतलेलं आहे। त्याच कढईमध्ये 2 चमचे आणखीन तेल वाढून टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, अर्धा कप इतका बारीक चिरून घेतलेला कांदा, थोडीशी कोथिंबीर टाकून परतून घेतलेला आहे। सोबतच इथे मी एक मोठा चमचा आलं लसणाचं खलबत्त्यात थोडंसं ठेचून घेतलेलं इथे मी आलं लसूण टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच अर्धा कप इतकं इथे मी चॉपरमधून अगदी बारीक असं काढून घेतलेला टोमॅटो टाकून घेतलेला आहे। पेस्ट सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता कांद्याची आणि टोमॅटोची। तर या ठिकाणी आता हे सुद्धा परतून घेतलेलं आहे। आता त्याचबरोबर इथे जे वांग्याच्या फोडी होतं ते सुद्धा टाकून घ्यायचंय आणि सोबतच इथे मी एक चमचाभर इतकं पावडर मसाल्यांमध्ये 1.5 चमचा इथे मी कांदा लसूण मसाला, चमचाभर हळद, 1 चमचा बॅडगी मिरची पावडर आणि चमचाभर धने पावडर टाकून घेतलेला आहे। सगळे पावडर मसाले यामध्ये मिक्स करायचं आणि एक अर्धा कप इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे। हे पावडर मसाले करपणार नाही आणि आपलं वाटण जास्त वेळ शिजणार। आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे। भाजीला जेवढं मीठ लागते तेवढं टाकलेलं आहे। झाकण लावून आपल्याला छान असं वाफून घ्यायचं आहे। सगळे पावडर मसाले आणि वांग छान असं वाफल्या गेलं पाहिजे। आणि 2 चमचे इतकं कसुरी मेथी हातावर चुरून टाकलेलं आहे। त्याचबरोबर इथे सगळे जिन्नस छान असं वाफल्यानंतर यामध्ये आलू किंवा बटाटा सुद्धा टाकून घेतलेले आहे, ते सुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे। आणि सुरुवातीला आपण जे भाजीसाठी वाटण परतून घेतलं होतं, भाजून घेतलेलं होतं, ते टाकून घेतलेलं आहे मिक्सरला फिरून। आणि त्याचबरोबर इथे मी चमचाभर साखर टाकलेला आहे। साखर टाकल्यामुळे या सगळ्या चवी बॅलन्स होतात। नाही आवडत तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही। झाकण लावूया, आणखीन 1 मिनिटं वाफून घेऊया। 1 मिनिटानंतर इथे आपल्याला गरम पाणी वापरायचंय। गरम पाणी वापरल्यामुळे आपल्या भाजीला चव छान येते आणि भाजी पटकन तयार होते। आता सोबतच हे सगळं मिक्स करायचं, वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। अर्धवट झाकण लावायचं आणि साधारण एक 10 ते 12 मिनिटांसाठी कमी गॅसवर वाफून घ्यायचं, तेल साईडला सुटेपर्यंत। तर एक 10 ते 12 मिनिटांनंतर हे भाजी छान असं शिजल्या गेलेली आहे। तुम्ही बघू शकता सगळे जिन्नस छान असं मॅश होत आहेत। तर इथे आपली ही भाजी तयार झालेली आहे। तर आता जरी थोडीशी पातळ वाटत असेल तरी सुद्धा जसं जसं हे थंड होईल तसं ही भाजी थोडीशी दाटसर होते आणि घट्ट होते, म्हणजेच पातळ स्वरूपात नसते। ताटात ठेवलं की एकाच ठिकाणी भाजी थांबल्या जाते, या पद्धतीची ही भाजी तयार होते। एकीकडे फोडी, एकीकडे हे रस्सा असं होणार नाही। जेव्हा आपण लग्न पंक्तीत ताटात वाढून घेतो त्यावेळेस भाजी एकाच ठिकाणी असते आणि वरणाची वाटी मस्त चपाती भात असं असते। तर भाजीवर मस्त ताव दिला जातो, त्याच पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका।